तर नमस्कार मित्रांनो. अ, आज आपला विषय आहे क्रूड ऑइल. आज आपण क्रूड ऑइलविषयी चर्चा करणार आहोत की क्रूड ऑइल म्हणजे नेमकी काय. क्रूड ऑइल म्हणजे आपलं जे ऑइल, पेट्रोल वगैरे ऑइल भेटतं आपल्याला, त्याचा जो कच्चा माल आहे त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. ते भेटते कुठे? तो भेटतो एक जमिनीखाली आणि समुद्रकाठी या दोन ठिकाणी ते एक क्रूड ऑइल आपल्याला भेटतं. काळ्या कलरचा असतो तो कच्चा. त्याला रिफायनरीमध्ये रिफाईन करून त्याच्यापासून आपण पेट्रोल, डिझेल, आपले विमानाला, एव्हिएशनला लागणारं पेट्रोल, काही प्लास्टिकच्या वस्तू, कॉस्मेटिक बनवण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर हे क्रूड जो ऑइल जे आहे, तर आता आपण 1-2 दिवस, 3 दिवस झाले की आपण न्यूजमध्ये ऐकतो की भारताकडे त्याचा साठा 18 दिवसाचा आहे, 15 दिवसाचा आहे. असे खूप न्यूज चालू आहेत की पण नेमकं किती आपल्याकडे साठा आहे हे आपल्याला अजून एवढं नक्की नाही माहिती. पण ते साठा जे करून ठेवलेला आहे भारतानं, त्याचा साठा आता थोडाच राहिलेला आहे असं न्यूजमध्ये चालू आहे की 15 दिवसाचा आहे, 16 दिवसाचा आहे, 10 दिवसाचा आहे. पण बाकीचे जे देश आहेत, समजा अमेरिका असेल, चायना असेल, जपान असेल, यांच्याकडे साठा किती आहे क्रूड ऑइलचा. तर यांचे प्लॅन्स बघा तुम्ही, कसे यांचे प्लॅन्स होते की खूप वर्षापासून यांचे प्लॅन्स होते की हे साठवून ठेवण्याचे, आपल्याला याची इन फ्युचर गरज लागेल म्हणून यांनी यांची साठे तयार केलेले आहेत आणि ते साठे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की आपण तेवढं त्यांच्या जवळपास पण नाही आहे. आपल्याकडे खूप कमी साठा आहे. भारताकडे आय थिंक क्रूड ऑइलचा साठा आय थिंक 39 मिलियन बॅरल असा काहीतरी साठा आहे भारताकडे. तर सर्वात कमी हा भारतानं विचारच नाही केला की कधी आपल्याला अशी सिच्युएशन येईल, आपण त्याच्यासाठी तयार आहोत का. तर आता याच्यापुढे भारत नक्की याची साठा करण्यासाठी जी तयारी आहे ती करेल अशी अपेक्षा आहे. तर याच्यानंतर जो दुसरा जो देश आहे तो जो जपान जो आहे, जपान आय थिंक आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पटने साठा करून ठेवतो. साठा आहे त्याच्याकडे क्रूड ऑइलचा. थिंक 200 बॅरल काहीतरी आहे त्याचं, 200 मिलियन बॅरल काहीतरी आहे त्याचा जपानचा साठा करण्याची क्षमता. पूर्ण सगळ्या देशांनी करून ठेवलेलं आहे मित्रांनो. पण फक्त भारताचा आपल्याला कमी याच्यामध्ये आहे की, आणि भारतात सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतो. 85% हा भारत क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. तो सगळ्यात जास्त त्याने विचार करायला पाहिजे की आपण आपला साठा आपला जास्त पण बघा, सामान्यातला माणूस, आज आपण सामान्य माणसं आहेत तरी आपल्याला पेट्रोल डिझेलशिवाय आपण जगू शकत नाही. दुकानावर जायचं म्हणलं की आपल्याला गाडी लागतेच, काही आणायचं म्हणलं की गाडी लागते, भाजीपाला म्हणलं गाडी लागते, ऑफिसला जायला आपल्याला गाडी लागते. तर एवढा साठा आपण तयार करून ठेवायला पाहिजे होता की आपल्याला तो जाईल. तर जपान आय थिंक 200 मिलियन डॉलर बॅरलवरती आहे. त्याच्यानंतर अमेरिका अमेरिका तर सगळ्यात जास्त. अमेरिकानंतर आय थिंक 1980मध्ये काहीतरी त्यांनी ही पॉलिसी काढली होती की आपण याच्यावरती साठे वगैरे करून ठेवायचे, क्रूड ऑइलचे साठे वगैरे करून ठेवायचे की त्याचा परिणाम म्हणून आपण इन फ्युचर आपल्याला लागेल, काही क्रायसिस आले, युद्ध आलं तर याच्यामुळे तर त्यांनी साठे करून ठेवलेले आहेत. कारण हे युद्ध चालणारच आहेत मित्रांनो. आता इन फ्युचर हा युद्ध अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये हा युद्ध किती दिवस चालेल, काय चालेल, काही माहिती नाही. पण अमेरिकेकडे जास्त आहे माझ्या माहितीचं. जपानपेक्षा तरी जास्त आय थिंक 500 मिलियन बॅरलच्या जवळपास त्यांचा साठा आहे. आय थिंक 3-4 महिने जरी त्यांना क्रूड ऑइल ते जगू शकतात. त्यांना क्रूड ऑइल नाही जरी भेटलं तरी ते जगू शकतात. पण आपल्याकडं तसं नाही आहे. आपल्याकडं आता थोडा साठा राहिलेला आहे. आपल्याला खूप विचार करून पेट्रोल, डिझेल चा उपयोग करायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात जास्त जो आहे तेल, क्रूड ऑइलचा साठा करणारा देश, तो आहे चायना.
चायनाकडे आय थिंक 1.4 बिलियन डॉलर एवढी साठवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. 1.4 बिलियन म्हणलं तर आय थिंक 1-2 वर्ष तरी त्यांना क्रूड ऑइल नाही भेटलं तरी ते जगू शकतात. असं त्यांनी साठा वगैरे त्यांच्या करून ठेवलेला आहे. चायना खूप पुढचा विचार करून हे करतो सगळं तो. तर त्याने त्या देशाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की इन फ्युचर असे क्रायसिस येणारच आहेत. कोविडमध्ये बघा ना, कोविडमध्ये पण त्यांनी इतकी मास्क हे वगैरे हे सगळे आपले त्यांनी साठा वगैरे करून ठेवला होता. तर त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे की कोणती क्रायसिस कधी येतील इन फ्युचर का काही सांगता येणार नाही. तर त्याचे आपण पूर्ण साठे वगैरे करून ठेवायला पाहिजेत. त्याचं जतन करून ठेवलं पाहिजे क्रूड ऑइलचं वगैरे. आय थिंक क्रूड ऑइलचं तर करूनच ठेवलं पाहिजे भारतानं. कधी काही होईल काही सांगता येणार नाही आपलं. तर आजचा विषय मित्रांनो एवढाच आहे की आज क्रूड ऑइल कोणत्या देशाकडे किती क्रूड ऑइल साठवण्याची क्षमता आहे याच्यावरतीच होता. कारण आज मी न्यूज बघितलं की त्याच्यामध्ये आज तेच चालू होतं की क्रूड ऑइल. तर त्याच्यामुळं असं वाटलं की आज क्रूड ऑइलवरतीच विषय आपण चर्चा करावी. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का? आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत आपल्या मित्राची आपल्या घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.